लक्षात काय लक्षात आलं? अविद्येचा ब्रह्म हा कशाचा? अविद्येचा परिणाम, चैतन्याचा विवर्त. येईल का लक्षात? विवर्त म्हणजे अध्यस्त. विवर्त म्हणजे काय? अध्यस्त म्हणजेच भ्रम. म्हणजेच काय? भ्रम. परिणाम विवर्त याचे लक्षण सांगायले. काय सांगायले? परिणाम कशाला म्हणतात? विवर्त कशाला म्हणतात? त्याचं काय सांगायला लागलेत? लक्षण. परिणाम विवर्त या शब्दाचा अर्थ कृपा करून सांगा. पण म्हणतो शिष्य काय म्हणतो? परिणाम विवर्त या शब्दाचा अर्थ कृपा करून सांगावी. परिणाम कशाला म्हणतात? विवर्त कशाला म्हणतात? परिणाम बरं का श्रीगुरु म्हणतात, प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही, त्यास उपादान कारण म्हणतात. प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. पहिल्यांदा परत सांगायला लागले तसा परिणाम म्हणजे काय? काय? कार्यात ज्याचा प्रवेश असतो आणि ज्याच्यापासून कार्याचे अस्तित्व राहत नाही. पाठीमागे गेला का विषय? दाखव वाचा बरं. शोधून काढा. विकास येतं का? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याचे विषय कार्य असणे. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्यावरून कार्य राहत नाही त्यास काय म्हणायचं? उपादान कारण. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? प्रवेश असून. अरे ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? नेमकं काय अर्थ त्याचा? मी काय विचारले? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून, एवढं सांग ना काय नेमकं? अर्थ काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? अरे काय सांगा की, नाही तर नाही म्हणा. अरे तर सांगा ना, नाही तर नाही म्हणा ना. मला कळत नाही म्हणलं मी, संपला विषय. काय लक्षात आलं तुमच्या? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? तुमच्या लक्षात आलं नाही का ते काय? लक्षात आलं नाही काय? सांग ना. पाठ आहे रे. फट बोललं तर पाठ. नाही हे काय काय पोथी चालली का काय? काय रामायण सुरू लोकांनी ऐकायचं वाचायचं ते. अरे पाठ आहे हे. शंका समाधान चालले पाहिजे. चला सांगा ना त्या शब्दार्थ काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून म्हणजे काय? जाऊ द्या. कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय? बरं तुम्ही विचार सागर वाचिता का? वाचिता का विचार सागर? कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय? अरे कारण म्हणजे काय? कारण माती. कारण माती. कार्य घट. अलग लक्ष. कारण कोण? माती. कार्य कोण? घट. चला. ज्या कारणाचा म्हणजे मातीचा. अलग लक्षात. काय म्हणायचं? ज्या कारणाचा म्हणजे कोणाचा? मातीचा. कार्यात म्हणजे काय? घटात प्रवेश. कार्यात म्हणजे काय? घटात. कार्यात प्रवेश असून आता मातीचा घटात प्रवेश आहे की नाही? मातीचा काय? घटात प्रवेश आहे असून ज्याच्यावरून कार्य राहत नाही. ज्याच्या वाचून म्हणजे माती वाचून कार्य नाही घेतली. अरे माती बाजूला काढली, घट राहील का? नाही. ह्याच्यातला एक द्वारा बाजूला काढा, पटपट राहील का?
पण या तुम्हाला ह्या प्रक्रिया कीर्तनात प्रवचन कामाला येणार ना हा विषय आहे. काय म्हणणार आहे, कीर्तन पाठ करणं वेगळं आणि ग्रंथाचा अभ्यास करून कीर्तन करणं वेगळं असतं. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, बरं का. तुकाराम महाराज काय म्हणतात, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याची, नाहीतरी वाया केली तोंड पिटी. काय म्हणतात महाराज, नाहीतरी वाया गेली तोंड पिटी, उरलीशी शेवटी काय असं आहे. थोडक्यात सांगायचं, अभ्यास करून. पूर्वकाळात असं होतं का, मालिका होत्या का, नाही. अरे पूर्वकाळात काहीच नव्हतं ना हे. आता इतक्या भूत आल्या त्या मालिकाला बाजारामध्ये. काय झालं आहे, पण अभ्यास केलं जे समाधान असतं ते नाही. चला जाऊ द्या. ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे काय, माची वाचून घट राहत नाही, त्या उपादान कारण म्हणतात. त्याला काय म्हणतात, उपादान कर. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून ठेवलं होतं काय, उपादान कारण, निमित्त कारण, आहे की नाही. निमित्त कारण कोण, कुंभार. आहे की नाही. घट चक्र नाही, कुंभार, चक्र, काठी, गाढव. गाढव हे सहकारी कारण आहे. गाढव आणि दैवही वगशायावा कुलाल पत्नीवर आरसू. चला हे निमित्त कारण आहे. हे काय, निमित्त करतो. निमित्त कारणावातून घट राहतो, पण उपादान कारणावातून घट राहतो. लक्षात आलं का, निमित्त कारणावातून घट राहतो. आता इथं समजा घट आणून ठेवली, बरोबर आहे आपल्या घरात. आता कुंभार आहे का इथं, नाही. दांड आहे का, काठी आहे का, काहीच नाही. आहे का इथे काही, म्हणजे उपादान निमित्त कारणातून घट राहतो, पण उपादान कारणातून घट राहतो का, नाही. कळलं तुम्हाला. चला विषय काय चालला, उपादान हा प्रथम परिणामाचं लक्ष सांगतो. कार्यात ज्याचा, कार्य म्हणजे कळलं तुम्हाला, कार्य म्हणजे काय, घट. कार्यात ज्याचा प्रवेश असतो, काय होतो, प्रवेश. कार्यात ज्याचा काय असतो, प्रवेश असतो. व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही. घटाचं अस्तित्व राहील का, माती काढली घट राहील का, नाही. अस्तित्व राहत नाही. त्यास उपादान कारण म्हणावे. त्याला काय म्हणायचं, उपादान कारण. अरे समजा बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगीतलं सर्व सिमेंट वजा करायचं, लोखंड सदा काय करून टाकायचं, अरे लोखंड आणि सिमेंट चटकावून टाकायचं, बिल्डिंग राहत म्हणजे उपादान कारण आहे ना. लोखंड आणि सिमेंट काय बिल्डिंगला, उपादान. आणि बनवणारा कोण, मिस्त्री. आता तो आहे का बिल्डिंग पाशी, निमित्त कारणातून कार्य राहतं, पण उपादान कारणातून कार्य राहत नाही. कळलं का, त्यास उपादान कारण म्हणावे. त्याला काय म्हणायचं, ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण असे म्हणावे सांगितले आहे. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यत्र तो परिणाम. उपादानाच्या समान स्वभावान, उपादानाच्या जशी माती काळी, घट सुद्धा काय काळा, माती लाल, घट सुद्धा लाल. उपादानाच्या समान स्वभावान, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यत्र तो परिणाम. खाली बघा येतो निराळे आहे का तिथं, काय लक्ष झालं, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यत्र जो परिणाम. समान स्वभावान म्हणजे माती काळी घट काळा, माती लाल घट लाल, समान स्वभाव. आणि अन्यत्र मातीपासून घट वेगळा की नाही, माती भगऱ्या, घट कसा आहे पक्का झाला. अन्यत्र तो परिणाम कळला का शब्द. याचे स्पष्टीकरण असे की माती घटाचे उपादान कारण आहे. कळलं की एवढं कळलं. आणि मातीमध्ये घटामध्ये पृथ्वीत्व व्यवहारिकत्व हा समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. कळलं, माती घटाचे उपादान कारण. कळलं नाही एवढं, काय कळलं, माती घटाचं काय उपादान कारण. मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व. आता हे काय शब्द आहे बरं का, न्यायशास्त्रातला शब्द आहे. कोणता, घटत्व, पृथ्वीत्व, मनुष्यत्व, वृक्षत्व, कुठल्या शब्द कशातला शब्द ह्यो न्यायशास्त्राला. कळलं की नाही. असं त्याला जाती म्हणतात. त्याला काय म्हणतात, एकम नित्यम अनेकानु जगतम जाती. एक असून अनेका ठिकाणला त्याला जाती असं म्हणतात. एक असून अनेकाच्या ठिकाणला त्याला काय म्हणतात, जाती. काय लक्षात आलं, एक असून अनेकाच्या ठिकाणला त्याला जाती असं म्हणतात. आता घटत्व,
आता घटत्व म्हणजे अनेक घटाच ठिकाणी आलं ना. मनुष्यत्व, आता मनुष्यत्व म्हणजे अनेक माणसं आली. मनुष्यत्व काय आलं? अनेक माणसं. जाती एक असून अनेक ठिकाणी त्याला जाती असं म्हणतात. चला तसं पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हे समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. आता घटामध्ये पृथ्वीत्व आहे का नाही? घटामध्ये काय? पृथ्वी. माती आहे म्हणजे पृथ्वीत्व आहे ना. माती म्हणजे काय? पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व. मग घटामध्ये व्यावहारिक झाला तो गोट भारला तेवढा काय झाला? व्यावहारिक झाला. हा भारला तेवढा काय झाला? व्यावहारिक झाला. पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. त्याचा स्वभाव कसा आहे? सारखा आहे. आणि उपादान मृत्तिकेच्या रूपाहून अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपाचा आहे. उपादान कळलं तुम्हाला? घटामध्ये माती काय? उपादान. मृत्तिकेच्या रूपाहून म्हणजे मातीच्या रूपाहून, अन्यथा म्हणजे घट. अन्यथा म्हणजे कोण? घट निराळ्या रूपाचा आहे. घट कारण भारला तो घटाचा वेगळं रूप तयार झालं म्हणून मृत्तिकेचा परिणाम आहे. वेगळा असल्यामुळे त्याला काय म्हणतात? मातीचा परिणाम घट आहे. अलग लक्षात. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. हे झालं परिणामाचं लक्षण. कशाचं? परिणामाचं. आता कोणाचं लक्षण? विवर्ताचं लक्षण सांगतो. अधिष्ठानावरून विपरीत स्वभावान आणि अन्यत्र तो विवर्त. आता बघा बऱ्याच ठिकाणी हा विषय केला. बघा तुमच्या लक्षात आहे की ना? बघा तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं. बघा रज्जू ही काय? अधिष्ठान. रज्जू काय? अधिष्ठान. सर्प अध्यस्त आणि सर्पाचा अध्यास. काय लक्षात आलं? अरे काय लक्षात आलं तुमच्या? रज्जू अधिष्ठान, सर्प अध्यस्त, सर्पाचा काय? अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. काय शिकतो? फोन लागत नाही ना. काय अधिष्ठान कोण? रज्जू. अध्यस्त कोण? सर्प. आणि अधिष्ठान कोणाचं? आपला सर्पाचा. अधिष्ठान विपरीत स्वभाववान. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान. काय लक्षात तुमच्या? अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान. आता मला सांगा, आता त्या दोरीसारखाच सापाचा स्वभाव काय वेगळा आहे? वेगळा आहे ना. विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप विवर्त. कसा तो विवर्त? याचे स्पष्ट असे की स्थानाच्या ठिकाणी पुरुष भ्रम होतो. स्थान म्हणजे लाकूड. चालता चालता समजा आपण चाललो, एखादं लाकूड असं काळं झर असं बाबल तोडले असते वरून मुंडकं, नुसतं लाकूड काळं झर दिसतं. दिसतंय बा. काय म्हणतात पाचं? भूत दिसतंय. काय म्हणतात? मग ते भूत आहे का ते? नाही. मग कळलं लक्षात? स्थानूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो किंवा माणूस आहे बुवा. काय माणूस दिसतंय बरं काही. काय म्हणतात? माणूस दिसतो. माणूस आहे का तो? माणूस नसताना भ्रम काय झालाय? माणूस होतो. तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थान वाचून. अधिष्ठान कोण आहे? स्थान. आणि व्यावहारिक आहे. स्थानू कसं आहे? व्यावहारिक आहे. स्थानू कसं आहे? ते लाकूड व्यावहारिक असून व्यावहारिक आहे. आणि व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभाषिक आहे. बघा फरक कळला का तुम्हाला? पुरुष कसा आहे? ज्या लाकडावर पुरुष भ्रम झाला ते लाकूड व्यावहारिक आहे आणि पुरुष कसा आहे? प्रातिभाषिक. कळलं का तुम्हाला? काय लक्षात आलं? लाकूड हे व्यावहारिक आहे. पुरुष भाषला तो कसा आहे? प्रातिभाषिक. रज्जू दोरी कशी? अरे व्यावहारिक आहे ना. व्यावहारिक. रोज सर्प भाषला कसा आहे? प्रतिभाषिक आहे. म्हणून अधिष्ठान जो स्थानू. अधिष्ठान कोण? इकडं रज्जू, इकडं स्थानू. अधिष्ठान जो स्थानू त्यावर पुरुषाचा स्वभाव विपरीत असून. आता लाकडासारखा माणसाचा स्वभाव आहे का लाकडून वेगळा आहे? त्या लाकडावर माणूस भासला, माणसाचा स्वभाव वेगळा नाही का? वेगळा आहे. लाकडा स्वभाव कसा आहे? वेगळा. विपरीत असून स्वरूप अन्यथा म्हणजे निराळे आहे. माणसा स्वरूप वेगळं. बरोबर की नाही? लाकडा स्वरूप वेगळं.
याकरता स्थानूचा पुरुष हा विवर्त आहे. बघा लक्षात आलं की नाही? स्थानूचा पुरुष काय झाला? विवर्त. त्याचप्रमाणे रज्जू उपैतानी अंतःकरण चैतन्य असलेली जी अविद्या, कोणती अविद्या? रज्जुपहित अंतःकरण चैतन्य असलेली अविद्या. कोणती अविद्या? रज्जुपहित आणि अंतःकरण चैतन्य असलेली अविद्येचा आहे, अविद्या आहे. म्हणून वर सांगितले ती सर्पज्ञाचे ज्ञान या उपादानासून आणि रचनी आहे. सर्पज्ञ सर्प व त्याचे ज्ञान या उपादानासून आणि रचनी आहे. काय आहे? अविद्या उपादानासून आणि निर्वचनी आहे. काय आहे? उपादानासून त्याचे ज्ञान हे दोन्ही अनिर्वचनी आहे. सर्प हे अनिर्वचनी, ज्ञान सुद्धा कसं अनिर्वचनी आहे. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावान आहेत. तिच्या कसे समान स्वभाव, परंतु अविद्या होऊन अन्यद्रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाची आहेत. कसे आहेत ते? म्हणून ती अविद्येचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे ते? अविद्येचा परिणाम.